सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। महावितरणच्या उघड निष्काळजीपणामुळे एका 35 वर्षीय निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। इगतपुरीतील गोटीवाडी इथं विजेचा प्रवाह उतरलेल्या खांबाला धक्का लागल्यानं राजेंद्र उर्फ पिंटू अशोक भगत या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली। संतप्त ग्रामस्थांनी मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास साफ नकार दिलाय। पाहुयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट। महावितरणचा आणखी एक निष्काळजीपणा आणि आणखी एक निष्पाप घराचा कुलदीपक विझलाय। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी इथं ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। राजेंद्र उर्फ पिंटू अशोक भगत वय 35 हा युवक नेहमीप्रमाणे गावातून जात असताना तिथून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या खांबात अचानक वीज प्रवाह उतरला। या खांबाचा पिंटूला स्पर्श झाला आणि क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त होते। पोलीस तसंच ग्रामस्थांची समजूत काढताना महावितरण विरोधात घोषणाबाजी करणारे गावकरी। दरम्यान या घटनेनंतर गोटेवाडीतील ग्रामस्थांचा संतापाचा बांध तुटलाय। विशेष म्हणजे ही दुर्घटना टळू शकली असती। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या धोकादायक वीज वाहिनीबाबत अवघ्या 2 दिवसांपूर्वीच महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रारही दाखल करण्यात आली होती। ही लाईन तातडीनं भूमिगत म्हणजेच अंडरग्राऊंड करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली। मात्र नेहमीप्रमाणे कुंभकर्णी झोपेत असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय आणि महावितरणच्या याच हलगर्जीपणामुळे पिंटू भगत या तरुणाला नाहक जीव गमवावा लागलाय, असा थेट आरोप आता ग्रामस्थ करतायत। आता गोटेवाडीच्या ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही, तसंच पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही आणि ही धोकादायक वीज वाहिनी भूमिगत करण्याचं लेखी आश्वासन दिलं जात नाही, तोपर्यंत मृतदेह हा ताब्यात घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धार गावकऱ्यांनी केलाय। या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय। पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी गावकऱ्यांची समजूत काढण्याचे देखील प्रयत्न सुरू केले। मात्र महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 इगतपुरी।